पुण्याच्या इंदापूर पोलिसांचा काठीच्या पारधी वस्तीवर छापा, गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त, 4,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। संभाजीनगरमध्ये 3 तलवारीसह तरुणाला अटक, तलवार भाड्यानं मिळेल ठेवलं होतं स्टेटस, बिडकीन पोलिसांची कारवाई। सोलापूरच्या माढ्यातील टेंभुर्णीतून हत्तीदंतासह वाघाची कातडी जप्त, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, हस्तिदंत आणि वाघाची कातडी विक्रीसाठी आणल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुप्पट नफा कमावण्याचं स्वप्न दाखवत एका दाम्पत्याचा 4घांना 62 लाखांचा गंडा, पसार आरोपींचा पुंडलिकनगर पोलिसांकडून शोध सुरू। सांगलीतील मिरजमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी 3घांना अटक, जुन्या वादातून झाला होता गोळीबार, पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराला अटक, आरोपीकडून देशी बनावटीची पिस्तूल जप्त। जालन्यामध्ये बंठा येथे बसमध्ये चढताना महिलेचे दागिने हिसकावून चोरटा पसार, 2.5 लाखांचे दागिने चोरीला। जालन्यामध्ये एकावर कोयत्यानं वार, शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात घटनेनं खळबळ। अमरावतीच्या मेळघाटमध्ये 17 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती असून या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकच्या म्हसरूळ परिसरात हत्या, चांबर लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावर आढळला तरुणाचा मृतदेह, ओळख पटवण्याचं काम सुरू। बेळगावच्या पोलीस आयुक्तांनाही सायबर ठगसेनांचा शॉक, ठगसेनांनी IPS अधिकाऱ्यांच्या नावे बनवलं फेक अकाउंट, प्रकरणाची फेसबुक लीककडून चौकशी। जालन्यामध्ये जुगार अड्ड्यांवर चंदनझिरा पोलिसांच्या छापा, कारवाईमध्ये आरोपींकडून 9 दुचाकी, 3 कार असा लाखोंचा मुद्देमाल जप्त। भंडारा जिल्ह्यात मोहाडी पोलिसांचं दारू अड्ड्यांवर धाडसत्र, कुशार येथील शेत शिवारात ड्रममध्ये साठवलेला मोहफुलाच्या मद्याचा साठा जप्त। कोल्हापूरमध्ये तलवार हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक, आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती। Thank you.